मित्रांनो, नमस्कार. कसे आहात? ठीक आहात ना? मित्रांनो, आपल्या घरी आपली मुले आहेत. बी-ए, बी-कॉम, बी-एससी आणि काही डिप्लोमा असलेली मुलं आहेत. 18च्या वरच्या वयोगटातील मुले आहेत. आणि यातच आपल्याला लक्षात येतं, की काही मुलं ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन करून घरीच राहत आहे. समोरील शिक्षण घेत नाही आणि कुठलेही कार्य करत नाही. घरी त्यांची मदत होत नाही आहे. उलट त्यांचा आळस वाढत चाललेला आहे. अशा परिस्थितीमध्ये आपल्या डोळ्यासमोर आपली मुलं जेव्हा दिसतात, तर आपल्यात खूप चिंता निर्माण होते. आपल्याला असं वाटतं, की मुलं जेमतेम शिकलीत, पण त्यांच्या हाताला काम नाही. ते कुठेतरी जॉब करू शकतात, पण ते करत नाही. मित्रांनो, अशाच या चिंतेमध्ये आपणही अडकले असाल आणि आपल्याला वाटत असेल, की आपल्या मुलांनी काहीतरी करावं, कार्यक्षम व्हावं आणि त्यांचा आळस निघून जावा. तर पालकांनो, एक गोष्ट आपण खूप उत्तमपणे करू शकतो. मित्रांनो, जेव्हाही आपल्या मुलाची ही गरज निर्माण होते आणि आपले मुलं आपल्याला म्हणतात, की मला पार्टीला जायचं आहे, मला बाहेर जायचं आहे, मला नवीन कपडे घ्यायचे आहे, मला कुठेतरी बाहेर फिरायला जायचं आहे, तर मला पैसे द्या. अशी बरीच मुलांची मागणी असते. आणि आपण काय करतो, की छोट्या-छोट्या या गोष्टींसाठी सहजपणे मुलांच्या हाती पैसा सोपवतो. तर त्यांना वाटतं, की आपल्या आई-वडिलांकडे पैसा आहे आणि ते आपल्या कुठल्याही स्थितीमध्ये, परिस्थितीमध्ये पुरवू शकतात. मित्रांनो, ही स्थिती आपल्यासाठी खूप घातक ठरते. म्हणून आपण हा उपाय करायला पाहिजे. जेव्हाही मुलं आपल्याला कुठल्याही गोष्टीसाठी पैसा मागतात, तर तेव्हा आपण एक गोष्ट करायला पाहिजे. त्यांना आपण स्पष्ट समजून सांगायला पाहिजे, की आपलं ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा डिप्लोमा झालेला आहे. तर आमच्याकडून जेवढंही होते, तेवढं आम्ही शिक्षण तुम्हाला दिलेलं आहे. आता आपल्या पायावर, स्वतःच्या पायावर आपण मेहनत करून पैसा कमवणं शिकलो पाहिजे. आणि असं सतत हॅमरिंग आपण करत राहिलं पाहिजे, की तुमचं शिक्षण झालेलं आहे, आता तुम्ही कमावण्यायोग्य झालेले आहात, तुम्ही कुठेतरी जॉब करायला पाहिजे. आणि आता आमच्याकडे पैसे नाहीत, तेव्हा तुम्ही जॉब करून, स्वतः मेहनत करून पैसे कमवायचे आहेत आणि गरजासुद्धा तुमच्या तुम्ही भागवायच्या आहे आणि त्यातूनच पुढील शिक्षण पण घ्यायचं आहे. तर असं जेव्हा आपण सतत हॅमरिंग करत राहू आणि मुलांना वाटेल, की आता आपले आईवडील आपल्यासाठी पैसा खर्च करणार नाही, आपल्या गरजा नीटपणे यातून भागणार नाहीत, हे जेव्हा त्यांना कळेल आणि त्यांची मानसिकता अशा पद्धतीची होऊन जाईल, तर स्वतःहून मुलं कार्यक्षम होतील. मित्रांनो, जीवनाला अतिशय सजगपणे असंच आपण बघणं शिकलो पाहिजे. ही माहिती ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. आपले जीवन खूप सुखी, सुंदर, आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला खूप खूप भरभरून शुभेच्छा.